नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। नरेंद्र मोदी आणि अदानींनी मिळून पूर्ण देश विकून टाकलाय। एअरपोर्ट, पोर्ट, सिमेंट सर्व A to Z उडून टाकलाय। आमचं फक्त एवढंच आहे, नरेंद्र मोदीने यावं, स्पष्टीकरण यावर एक बाईट द्यावी, स्पष्टीकरण करावं, नाहीतर राजीनामा द्यावा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश, अमेरिकेचा अर्थतज्ञ आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टाईनशी संबंध, यावरून कल्याण डोंबिवली येथे पडले पडसाद। जेफ्री एप्स्टाईन हा श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तीशी संबंध ठेवून तरुण मुलींच्या लैंगिक शोषणाचे रॅकेट चालवत होता। अमेरिकेतील एप्स्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत सुमारे 30 लाख पानाची कागदपत्रे, 2000 व्हिडिओ आणि 1,80,000 फोटोज सार्वजनिक करण्यात आले आहेत। यातील एका ईमेल संदेशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या 2017 मधील इस्रायल दौऱ्याचा उल्लेख आढळला आहे। यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे साहेब बोलत आहेत। आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे। महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर जगभरामध्ये शिवरायांचा चाहता ही जयंती साजरी करत आहे। शिवरायांचा इतिहास आपल्याला जेव्हा शाळेत शिकवला गेला, आई वडिलांकडून सांगितला गेला, त्यावेळेला प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली गेली, ती म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा सरदाराने लढाई जिंकल्यानंतर उचलून आणली, तर तिचा मान सन्मान राखून तिची साडीचोळी करून तिला अदबीनं पाठवणी करणारे हे आमचे शिवराय होते। आणि त्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, त्या शिवरायांचा हा देश आहे। दुर्दैवानं शिवरायांच्या या देशामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत, काही अशा घटना घडत आहेत की या देशाची आणि देशवासियांची मान शर्मेनं खाली झुकवली जात आहे। गेले काही दिवस आपण बघत आहोत, एप्स्टीन फाईल्सने जगभरामध्ये प्रचंड मोठा भूकंप आलेला आहे। जगभरात अनेक लोकांना राजीनामा द्यावा लागला, अनेकांना पदावरून काढण्यात आलेलं आहे। अतिशय किळसवाना प्रकार आहे की ज्याच्या बाबतीत ऐकू वाटत नाही, बघू वाटत नाही, वाचू वाटत नाही। इतक्या घृणास्पद पद्धतीनं घटना त्या एप्स्टीन फाईलच्या संदर्भानं, त्या एप्स्टीनच्या सोबत असलेल्या लोकांकडनं त्या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत। विशेषतः त्यात अल्पवयीन मुलींचं, लहान मुलींचं ज्या पद्धतीनं शोषण झालेलं आहे, तो प्रकार अतिशय धक्कादायक आहे आणि मानवतेला काळिमा फासणारा आहे। अशा या सगळ्या प्रकाराशी आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव जोडलं जातं। एप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव येतं। हा प्रचंड मोठा धक्का देशाच्या प्रतिमेला आहे। आजपर्यंत भारत देश म्हणून आपण जी प्रतिमा आपली जगात निर्माण केलेली आहे, जी झालेली आहे, हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो, हा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो, हा मानवतावाद्यांचा देश म्हणून ओळखला जातो। त्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव इतक्या गलिच्छ प्रकरणात येणं ही मुळात देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे। दुर्दैवाने हे सगळं पुढं आल्यानंतरही त्याच्या विरोधात म्हणावा तसा आवाज उठताना कुठेही दिसत नाही आहे। सभागृहात असलेला विरोधी पक्ष या मुद्द्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्यांना विनंती अर्ज केले, अनेकांनी भेटून सांगितलं, अनेक संस्था त्यांना, विरोधी पक्षांना अप्रोच झाल्या, मात्र त्यांना तिकडनं नकारात्मक प्रतिसाद मिळाला। त्यामुळे काही संस्थांनी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की आपण या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करावं। हा अतिशय घाणेरडा, धोकादायक आणि लोकशाहीला प्रचंड मोठा थ्रेट असलेला प्रकार आहे। या प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी लक्ष घालण्याची विनंती त्यांच्याकडनं करण्यात आली। मुळात सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी या प्रकरणावरती हा एकमेव पक्ष आहे देशात जो थेट आणि स्पष्ट सडेतोड भूमिका मांडत आलाय। बाळासाहेब स्पष्टपणे बोलत आलेले आहेत। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीने या सगळ्या आंदोलनाला लीड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उद्या संध्याकाळी 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आंबेडकर भवन दादर याच ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सर्व सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। बाळासाहेबांसोबत
ही एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये पुढील रणनीती, पुढील दिशा ठरवण्यात येईल आणि त्या पद्धतीनं या संदर्भामध्ये भूमिका पुढे मांडली जाणार आहे। पंतप्रधानाचं नाव यात आलंय, पंतप्रधानाच्या प्रतिमेचं हनन झालंय, देशाच्या प्रतिमेचं हनन झालंय आणि दुसऱ्या बाजूला अतिशय धोकादायक गोष्ट म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो की मी नरेंद्र मोदीचं राजकीय करिअर समाप्त करू शकतो, खतम करू शकतो। त्याच्यावरती नरेंद्र मोदी, भाजपा, केंद्र सरकार, परराष्ट्र धोरण मंत्री कुणीही चकार शब्द काढायला तयार नाही, एका शब्दाची प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबतचे आर्थिक करार केले जात आहेत, व्यापारी करार केले जात आहेत। मग हे सगळे दबावाखाली केले जात आहेत का? तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी तुमचं स्वतःचं जे काही स्कॅन्डल हातात असेल, ज्याच्या आधारे ते तुम्हाला धमक्या देत आहेत तुमचं राजकारण संपवण्याच्या, त्यातून तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही देश विकायला निघालेला आहात का? तुम्ही देशवासियांना देशोधडीला लावायला निघालेला आहात का? तुम्ही देशाचं सार्वभौमत्व गहाण टाकायला निघालेला आहात का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। त्यामुळे या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, या देशाची आन बान शान टिकवण्यासाठी, या देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता इथल्या राजकीय पक्षांना, इथल्या सामाजिक संघटनांना योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे। ही लोकशाही जर आपल्याला इंटॅक्ट ठेवायची असेल, ही लोकशाही जर आपल्याला अशीच टिकवायची असेल आणि भारत हा एक सार्वभौम देश म्हणून आपल्याला टिकवायचा असेल, तर या अशा पद्धतीचे घाणेरडे प्रकार हे खपवून न घेता त्याच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेऊन उभा राहिलं पाहिजे। लोकशाही मार्गाने याला जाब विचारणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी इथल्या पंतप्रधानांनी, ज्याचं नाव यात गोवलं गेलंय, आलेलं आहे, ज्याला दुसऱ्या देशाचा पंतप्रधान जाहीर धमक्या देतोय संपवण्याचा आणि हा त्यावर काही बोलायला तयार नाही, त्यांनी भूमिका मांडणं गरजेचं आहे आणि देशाने सुद्धा आता भूमिका घेणं गरजेचं आहे। त्यासाठीच पहिलं पाऊल म्हणून उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत, उद्या संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी ही बैठक होणार आहे। या बैठकीत अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत ही बैठक इथे पार पडेल आणि पुढील रणनीती ठरवण्यात येईल।